अजय जलेश्वर वाडेकर आणि त्यांच्या विरोधामध्ये इथून जो संघ जिंकेल तो इन ऍक्शन मध्ये असेल. तर चला पंच, विनंती आहे कि अपन सामन्याला सुरुवात करा. तो चलते मुकाबले की और बेहतरीन मुकाबला होगा दोनों टीमें के बीच. बड़ा संघर्ष होगा जरूर, क्योंकि बड़वल बी प्लस बनाम हिंद्रेपाड़ा के बीच मुकाबला होगा. टॉस जीतकर पहले फील्डिंग का निर्णय ले यहाँ पर टीम हिंद्रेपाड़ा ने और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया यहाँ पर बड़वल बी प्लस इस टीम को. तो चले करते मुकाबले की शुरुआत. एक बेहतरीन मुकाबला श्री 11 बड़वल बी प्लस बनाम मोरिया 11 हिंद्रेपाड़ा के बीच मुकाबला होगा. अगला मुकाबला दोनों जीती हुई टीमों के होगा और उसके बाद दिशा 11 शिव शक्ति मुरबी बनाम भूमि 11 मांडा के बीच मुकाबला. और पहले राउंड का आखिरी मुकाबला होगा श्री 11 उमरोली बनाम चौथा हिरबा मानकोली के बीच. मजा आएगा. टुडे नाइट एंड बिग फाइट. बड़े बड़े दादा टीमें इस मुकाबले में और इस मैदान में खेलते हुए आपको नजर आएंगी. दहिवली का ये बेहतरीन मैदान और सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करेंगे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in के माध्यम से जो ऑनलाइन दर्शक हमारे साथ जुड़े उन सभी ऑनलाइन दर्शकों का स्वागत. दोनों टीमों के लिए जीत की ढेर सारी शुभकामनाएं. चलते मुकाबले के और व्हाट अ शॉट. क्या बेहतरीन शुरुआत की. सीधे लॉन्ग ऑन के ऊपर से भेजा है लाइटनिंग टावर के पार. 6 रन टावरिंग सिक्सर. सिक्सर के साथ स्वागत करते हैं. यही बताए बल्लेबाज ने ठोका है सिक्सर. ओ इस बार सॉफ्ट हैंड से खेलकर निकालने का प्रयास था. सीधे बल्ले से पुश करना चाह रहे थे, डिफेंसिव स्ट्रोक खेलना चाह रहे थे बल्लेबाज. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं. विकेट कीपर के दस्तानों में जाकर रुकी है गेंद. डॉट बॉल का इजाफा होता हुआ. अच्छी शुरुआत की यहाँ पर बल्लेबाज राकेश पाटिल के बल्ले से. बड़ा प्रहार हमने देखा, लेकिन गेंदबाज विपुल भी चालाक है, होनहार है. उन्हें पता है कमबैक कैसे करना है इस मुकाबले में. और तो लीजिए भाई, ये मिस टाइमिंग है. ये गेंद हवा में, फील्डर वहां पर मौजूद, लॉन्ग ऑफ पर कैचलर पकड़ेंगे. सिक्सर का रिप्लाई दिया, क्विक रिप्लाई. हिंद्रेपाड़ा टीम का भी आता हुआ. विकेट का होता हुआ पतन 6 रन पर. पहला बड़ा करारा कर्तरजा राजामुळे आज मंदिरावरती कळस आणि घरासमोर तुळस आहे. तो राजा शिव छत्रपती. छत्रपती शिवरायांचं गुणगान गाणारं हे संगीत आपण ऐकलं. पहली गेंद पर छक्का दागा बल्लेबाज ने और उसके बाद गेंदबाज का ये कमाल आपने देखा दोस्तों. डॉट बॉल और उसी के तुरंत बाद डीप लॉन्ग ऑफ पर एक बेहतरीन कैच. विकेट का था पतन. पहला राकेश पाटिल के माध्यम से बड़ा करारा झटका श्री 11 बड़वल बी प्लस इस टीम को. गेंदबाज आप देख सकते हैं विपुल. पहला ओवर लेकर फ्रंट लाइन बॉलर है टीम मोरिया 11 हिंद्रेपाड़ा टीम के. ऑन साइड पर स्वीप करना चाह रहे थे. शॉर्ट स्क्वायर लेग पर बेहतरीन फील्डिंग. शॉर्ट स्क्वायर लेग पर वहां पर खिलाड़ी मौजूद थे. सौरभ थे वहां पर. बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश करते हुए. अच्छी फील्डिंग की. तो चलिए एंजॉय ग्रुप वाडेगर, इनके माध्यम से सिद्धू पाटिल
इससे पहले मुकाबले में एक शानदार गेंदबाजी का नमूना उन्होंने पेश किया है और उनके लिए जरूर 5,000 रुपए का नकद इनाम आया है। तो सिद्धू पाटिल आइए, आप कलेक्ट करके जाइए इनाम। एंजॉय ग्रुप वाडेगर इनके माध्यम से सिद्धू पाटिल हेडमास्टर है। फुल टॉस, खराब गेंद, लॉब किया ऑन साइड पर, डीप मिड विकेट के ऊपर से ये गेंद गई तारामंडल में, 6 रन। देखिए आपके लिए शायद ये गाना लगाया था, कॉलेज कुमार। तो चलिए बात करेंगे सिक्सर के साथ, टोटल आकर पहुंचा पर 13 रन, 1 विकेट के नुकसान पर। ये 50-50 स्टार्ट है, ये अच्छी शुरुआत है दोनों टीमों के लिए। एक तरफ आप देख सकते हैं टीम श्री 11 भड़बल भी प्लस और मोरिया 11 हेंद्रेपाड़ा, दोनों टीमों के लिए अच्छा स्टार्ट होगा क्योंकि एक तरफ 2 सिक्सर आए, दूसरी तरफ 1 विकेट आई है। तो ये मैच बैलेंस्ड अब तक। पहले ओवर का खेल समाप्त, 13 रन 1 विकेट के नुकसान पर श्री 11 भड़बल भी प्लस। हेंद्रेपाड़ा टीम, चलिए फील्डिंग तुरंत आपको रेडी करनी होगी, देखिए ध्यान करिए। ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, गेंद और भले का उतना अच्छा संपर्क हुआ नहीं और लीजिए 1 रन चुरा लिए भाई यहां पर तेजी के साथ। 22 के माध्यम से यह आते हुए 1 रन, जिनके सामने गौतमी पाटिल फेंकिए, लेकिन वही अंपायर देखिए विष्णु जी शिंदे सर, इनका हम जिक्र करेंगे। लेकिन आज विष्णु सर वो कलाकारी आपकी नजर नहीं आ रही है, शायद डीजे ऑपरेटर देखिए थोड़े ठंडे पड़ चुके हैं। अगली पेशकश हिमांशु गेंदबाजी के लिए, तेज थी बहुत तेज रफ्तार के सौदागर है, क्या गति थी भाई, बहुत तेजी के साथ सीधे विकेट कीपर के हाथों में। एक हिमांशु हेंद्रेपाड़ा टीम के और देसाई गांव के सुपुत्र एक हिमांशु कल्याण डुंबिली में वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर यह जाने जाते, उनके पास भी ऐसी गति है, ऐसी क्षमता, ऐसी गेंदे वो फेंकते, लेकिन ये कदकाठी में बहुत बड़े भाई। डेड बॉल का इशारा आता बाप विष्णु सर, देखिए यहां पर डांसिंग अंपायर की भूमिका में नजर आएंगे हमें। दूसरी तरफ जलगांव मचा कर आए डैशिंग कड़ाव यानी डीके दत्ता कड़ाव। अगली पेशकश ओवर द विकेट से आए थे, ड्राइव करने का प्रयास था, कैप पे खेला है, फील्डर थे वहां पर, गलती हुई और नतीजा पूरी टीम भुगतेगी। पीछे गेंद तेजी से और देखते ही देखते बाउंड्री लाइन के बाहर, पॉइंट पर 4। अजीम भाई शेख और उन्हीं के साथ संदीप भाई इरमाली, इनका तहे दिल से हम स्वागत करेंगे। गुजारिश आइए आप अतिथि मंच पर, आपका तहे दिल से स्वागत। अगली पेशकश ओवर द विकेट से, लेकिन इस बार विकेट कीपर से भी गलती, अतिरिक्त रन मिल सकते हैं यहाँ पर। अंपायर कुछ कर रहे हैं भाई, ये क्या है, वाइट बॉल। ये इसीलिए हम कहते हैं ना कि कातिल गौतमी पाटिल तो ऐसे ही फेमस है। देखिए भाई एक बार हमारे विष्णु शिंदे, इनकी अदाकारी देखिए, कलाकारी देखिए, शर्मा जाएगी गौतमी पाटिल भी। आदरणीय अजीम शेख साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांच्या समवेत संदीप दादा इरमाळी साहेबांचं देखील जोविलीकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तो चलते मुकाबले की ओर, इससे पहले यदि आपने देखा दोस्तों अतिरिक्त रन खर्च भी, उससे पहले एक चौका दागा बल्लेबाज ने। आदरणीय सदा धोळे साहेब आणि परेश धुमाळ साहेब आणि आदरणीय
गिजाजी माळी साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण करूया वेलकम या जोविलीकर चषकामध्ये. मान्यवरांची मानदेयाळी आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचं जोविलीकर चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. और इसी बीचों बीच विकेट का पतन होता हुआ नए बल्लेबाज मैदान में, नए बल्लेबाज आए मैदान में प्रमोद पाटिल. अच्छी गेंदबाजी कर रहे हिमांशु की बात करेंगे यहाँ पर. अच्छी लाइन और लेंथ, सटीक गेंदबाजी आप देख सकते हैं अब तक. अगली पेशकश वो लॉप करना चाह रहे थे, मिड ऑफ के ऊपर से खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं यहाँ पर. इसी बीच एक और डॉट बॉल का इजाफा होता हुआ. विकेट कीपर देखिए विकेटों के पीछे यहाँ पर बात करेंगे विपुल का. आप देख सकते हैं पहले ओवर में अच्छी गेंदबाजी उन्होंने की, लेकिन उनके खिलाफ 2 छक्के आए वो भूल नहीं सकते हम. आखिरी गेंद इस ओवर की हिमांशु निकलते हुए गेंदबाजी के लिए. ओ जड़ में डाले का प्रयास, लाउड अपील, इंपैक्ट इन लाइन, हिटिंग विकेट, प्लम एलबी. 3 विकेटों के बीचों बीच मिले अंपायर्स को. विकेट का होता हुआ पतन, एक और बड़ा करारा झटका बड़बल B+ टीम के लिए. सर थोड़े थोड़े अब हाथ पे हिलने लगे. आता रंगात रंगात आलया. क्या बात है. चलते मुकाबले के और 2 ओवर का खेल यहाँ पर समाप्त होता हुआ. 2 ओवर के बाद कुछ टोटल की बात करेंगे यहाँ पर. मेरे ख्याल से 19 रन होंगे. यस 19 रन स्कोरबोर्ड पर. स्कोरर की भूमिका में हमारे साथ वरुण जुड़ते हुए जोवेली के सुपुत्र है और बहुत ही बेहतरीन स्कोरिंग कर रहे. उनके सुवर्ण अक्षरों से ये स्कोर कार्ड भरता हुआ. जय जलेश्वर बाड़ीगर टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे कि आप मंच पर आइए. क्योंकि जैसे ही मुकाबला ये पूरा होगा वैसे तुरंत अगले विनर के बीच हम करेंगे टॉस. 4 ओवर का वो अगला मुकाबला. ऑन साइड पर लॉप करना चाह रहे थे, कहीं पर निगाह, कहीं पर निशाना, डायरेक्ट हिट, लेकिन अंपायर शायद सहमत नहीं. अब तो आगे निकल पड़े अंपायर. निर्णय क्या होगा, शायद मेरे ख्याल से नॉट आउट, क्योंकि अब तक कोई इशारा आया नहीं और इसी का मतलब बल्लेबाज आउट नहीं होंगे. पॉपिंग क्रीज में आसानी से पहुंच चुके हैं बल्लेबाज. टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर की बात करेंगे यहाँ पर. 20 रन टोटल स्कोर बोर्ड पर वरुण हमें बताते हुए. डीजे ऑपरेटर की बात करेंगे मनोज, डीजे मनोज उर्फ मन्या इन द मिक्स. दूर वाले छोर से फिर एक बार गेंदबाज तीसरा ओवर लेकर शुभम. तीसरा विकल्प, रिवर्स खेलने का प्रयास. ये दुधारी तलवार है, लगा तो आबाद करती है वरना बल्लेबाज को बर्बाद भी करती है. और इसी के बीच एक रन यहाँ पर मुकम्मल. देखिए ज्यादा कुछ लगा होता तो ध्यान दीजिए तुरंत प्लीज. इंद्रपाड़ा टीम के कुछ खिलाड़ी वहां पर आए पूछताछ करते हुए, क्या आप ठीक हो या नहीं, यदि जोर से लगे तो आप रेस्ट कर लीजिए. पानी की मांग की जा रही है क्या, देखिए पानी की जरूरत है क्या वहां पर, नहीं. चलिए
देखिए पूछा था वहां पर पानी की मांग की जा रही है लेकिन नहीं बताया। बचपन से लड़कों को बताया जाता है कि रोना मत, तू लड़का है, और उसी से कठोर बनते लड़के। पहले मुकाबले में हमने देखा 50 रन का टारगेट था, दूसरे मुकाबले में हमने देखा 54 रन का टारगेट था। इस मुकाबले में कितना टारगेट सेट होगा अब वो देखना बहुत जरूरी होगा। अगली पेशकश दूर वाली छोर से शुभम, खराब थी, फुल टॉस ऑन साइड पर खेला है, डीप लॉन्ग ऑफ पर फील्डर थे, तेजी से आए लॉन्ग ऑन पर, स्ट्रेट लॉन्ग ऑन पर आना पड़ा उन्हें और सडनली डीप हुई गेंद। ऐसे लगा कि ये बीमर हो सकती है लेकिन नहीं, सडनली इंस्टेंटली नीचे आई और उसी के साथ ये फेयर डिलीवरी बताया गया अंपायर्स के माध्यम से। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर वरुण हमें बताएंगे। 20-22 पर ऑन साइड पर खेला है, ये बढ़िया स्ट्रोक है, डीप स्क्वायर लेग पर फील्डर वहां पर मौजूद, एक रन मुकम्मल और एक के साथ संतुष्ट होंगे। इक्का दुक्का सिंगल डबल के साथ बड़वल बी प्लस टीम का टोटल आगे बढ़ता हुआ। मोरिया 11 हेंद्रेपाड़ा बनाम बड़वल बी प्लस के बीच ये मुकाबला। हालांकि ये पहला मुकाबला था लेकिन एडजस्टमेंट वहां पर की जरूर हमारी मैनेजमेंट टीम ने। पहला मुकाबला आज के इस पोल का हमने खिलाया वो जय जलेश्वर वाडेकर बनाम क्षितिजा 11 गावदेवी वेहले के बीच वाइड करार दी गई ये गेंद। चलिए समय के साथ देखिए आपको कॉपरेट करना होगा। देखिए अंपायर सिग्नल विल बी लास्ट, डैशिंग कड़व यानी दत्तात्रेय कड़व ब्रह्म द स्टाइलिश अंपायर के नाम से जाने जाते, गॉगल्स के ग्लेयर्स के बड़े शौकीन है। जब जलगांव दौरा वो कवर कर रहे थे तब उस दौरान लगभग 6,700 रुपए का एक गॉगल उन्होंने जरूर परिधान किया था। लॉब किया इस बार, संपर्क उतना अच्छा खासा है नहीं लेकिन कैच किया ड्रॉप। मोए मोए, हे प्रभु, हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ, कहां से कहां तक गए। लॉन्ग ऑफ पर थे, वहां से लगभग स्वीपर कवर तक गेंद को उठाने आए। देखिए कुणाल ये क्या हो गया, देखिए ये मोए मोए हो गया भाई, हाथों से निकली, पैरों पर गिरी, पैरों से और आगे गई लगभग स्वीपर कवर तक और 3 रन तेजी से मुकम्मल। तो चलिए टोटल की बात करेंगे इस धुक्के के साथ। कुल स्कोर आकर पहुंचा पर 27 रन। इससे पहले के मुकाबले में देखिए मेरे ख्याल से भंडारी नामक एक बल्लेबाज ने, वैदिक भंडारी शायद उनका नाम था, क्या तगड़ी बल्लेबाजी की। रिटर्न टिकट था वाडेकर टीम का लेकिन वैदिक ने कहा नहीं भाई नहीं, हारने के लिए तो हम यहां पर नहीं आए। देर आए लेकिन दुरुस्त, लेकिन इस बार एक और बार खराब फील्डिंग। अब मोरिया 11 हेंद्रेपाड़ा टीम के खिलाड़ी ये क्या कर रहे भाई, ये सवाल होगा। फील्डिंग अच्छी करनी होगी यहां से। ओवर का खेल समाप्त, 3 ओवर के बाद कुल टोटल की बात करें यहाँ पर 29 रन ऑफ बोर्ड, 29 रन 3 ओवर के बाद। में हम बहुत पीछे चल रहे हैं भाई, इस बात पर ध्यान दीजिए क्योंकि लगभग इस समय पर अब तक दूसरे राउंड का पहला मुकाबला खत्म होना चाहिए था लेकिन कुछ बातों के चलते देखिए थोड़ा डिले हो चुका है। खैर नहीं, चलते प्रतियोगिता के और फिर एक बार बहुत ही बेहतरीन प्रतियोगिता ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन बदलापुर संलग्न बांगनी और
जय हनुमान क्रीडा मंडल जोवेली गांव आयोजित जोवेली का ट्रॉफी 2025 में आप सभी का तहे दिल से हम स्वागत करेंगे। आज इस प्रतियोगिता के दरमियान डोंबिवली के एक बेहतरीन कमेंटेटर, मशहूर कमेंटेटर रोशन जी संते सर हमारे साथ जुड़े हुए और उन्हीं के साथ कुछ ही पलों में बदलापुर समालोचन समिति के विद्यमान अध्यक्ष यानी मैडी सर देखिए हमारे साथ जुड़ेंगे। और मैं कमेंटेटर प्रथमेश ठाकुर कल्याण डोंबिवली आप सभी का तहे दिल से स्वागत करता हूं। ऑन साइड पर आड़ा बल्ला चलाने का प्रयास किया था, सीधे तीर की तरह सीधे निकल गई गेंद। विकेट कीपर के 10 स्थानों में डॉट बॉल का इजाफा होता हुआ। हर एक गेंद यहाँ से महत्वपूर्ण होगी क्योंकि अब लगभग 12 गेंदें शेष थी, उनमें से एक गेंद तो आपने गवाई। हिमांशु देखिए, इससे पहले हिमांशु ने शानदार 90 तुली गेंदबाजी की थी, किफायती गेंदबाजी की थी, कंजूस गेंदबाजी की थी। सिर्फ से 5 रन खर्च करते हुए 2 विकेटें उन्होंने चटकाई थी। बड़ी कदकाठी है। ओ जट में डालने का प्रयास, शोल्डर का अतिरिक्त इस्तेमाल करना कोई इनसे सीखे। ओ अंपायर क्या करे भाई, ये क्या है, शायद लेग बाइस। हाँ भाई हाँ, लेग बाइस का इशारा। देखिए भाई, ये दुनिया के 7 अजूबे ऐसे कहते, लेकिन ये 8वां अजूबा है। नवीन हत्यार मार्केट मध्ये आले, क्या बात है। घोट्या देखा, माट्या देखा, हैरी देखा, अब विष्णु शिंदे को भी देख लीजिए एक बार। रुक गए शायद बल्लेबाज। अबे अंपायर निर्णय क्या होगा, डेड बॉल। क्या बात है, एंटरटेनमेंट पर्पस ओनली। डिस्क्लेमर हम पहले ही दे रहे, ध्यान दीजिए, ओनली फॉर एंटरटेनमेंट पर्पस। अगली पेशकश हिमांशु, बढ़िया संपर्क, क्या बात है, व्हाट अ ग्रेट टाइमिंग। बल्ले के बीचों बीच टकराने के बाद ये क्या नतीजा होता है देख लीजिए। वाइड स्लॉग और के पार 6 रन। क्या बात है कुणाल, देखिए कुछ ना कुछ बख्शीश लगाइए आप हम पास पर। उन्हें भूख लगे भाई, मुझे पहले खाने दो, शायद दोपहर से भूखे। परेश धुमाल और आजिम भाई शेख इनके माध्यम से नकद राशि आई है। बड़बल B+ टीम के किसी भी बल्लेबाज ने यदि 3 गेंदों में लगातार 3 सिक्सर लगाए तो 1111 रुपए का नकद इनाम दिया जाएगा। चलिए अंपायर साहब स्ट्रिक्ट रहिए थोड़ा, क्योंकि गेंद की मांग की गई है। देखिए बल्लेबाज के हाथ में एक शायद गेंद है, एक और गेंद, शायद मैच बॉल आ चुका है। ग्रामीण टेनिस क्रिकेट के माध्यम से ऑनलाइन दर्शक जो हमारे साथ जुड़े, सभी ऑनलाइन दर्शकों का तहे दिल से स्वागत करेंगे। चलिए जय जलेश्वर वाडेगर टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे, आइए और हमारे अतिथि मंच पर रुके, क्योंकि टाइम देखिए बहुत इंपॉर्टेंट है। समय अब हमें यहाँ से अतिरिक्त नहीं खर्च करना है, क्योंकि लगभग अब पहला सत्र खत्म होने के लिए 9 गेंदे लगभग शेष है। अगली पेशकश हिमांशु हर ओवर में शायद एक बार ये रुकते ही है। आमदार चषकाचे दमदार आयोजक आदरणीय बंडू शेठ धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये। चलते मुकाबले की ओर हिमांशु आते हुए गेंदबाजी के लिए। अब तक तो अच्छी गेंदबाजी इन्होंने की, लेकिन इससे पहले आता हुआ एक बड़ा स्ट्रोक बताते हुए कि ये ओवर बड़ा हो सकता है, लेकिन इस बार रिवर्स खेलने का प्रयास था। अपील बड़ी तेज हुई, लेकिन विष्णु सर शायद इंपैक्ट आउटसाइड ऑफ मिसिंग ऑफ स्टंप। यस, सही निर्णय अंपायर का। ऑफ स्टंप को छोड़ती भी जाती भी गेंद, डॉट बॉल का यहाँ पर इजाफा होता हुआ। बिंदी गेंद आते हुए स्कोर कार्ड रुका हुआ। फिलहाल स्कोर की बात करेंगे यहाँ पर 36 ऑन बोर्ड
36 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। ऑन साइड पर लॉब किया है, वाह भाई वाह, ये छक्का नहीं अट्टा नहीं मेरे भाई, ये तो 10 साल लगाया है। जुवेली का ट्रॉफी सिक्सर। टोटल मॅड होगी। जर या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल। अजीम शेख आणि परेश धुमाळ यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे। बल्ले का ऊपरी सिरा, बल्ले का ऊपरी सिरा और उसके साथ बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग पर इस गेंद को रुकाया गया। आखिरी गेंद पर मिली सिंगल, सिंगल के 7 ओवर की समाप्ति। 4 ओवर का खेल समाप्त। 4 ओवर के बाद कुछ स्कोर की बात करेंगे। तो चलिए टोटल 43। बल्लेबाजी करते हुए खेल के पहले सत्र में भड़बल B+। धुमाल साहब इनके माध्यम से लगभग 500 रुपए का इनाम दिया जाएगा उस फील्डर को। नक्कीच भडवल B+ संघ इन ॲक्शन मध्ये आहे आणि भडवल B+ या टीमसाठी शुभेच्छा येत आहेत। कुमार नवले मानकिवली यांच्याकडून भडवल B+ या टीमला शुभेच्छा येत आहेत। तो चलिए बात करेंगे यहाँ पर पहली गेंद पर यहाँ पर रनआउट के माध्यम से विकेट का पतन होता हुआ। अब मुश्किलें बढ़ सकते हैं, मुश्किलें बढ़ सकती है टीम भड़बल B+ के लिए, क्योंकि रन संख्या यदि आप देखें तो सिर्फ और सिर्फ 44 पर आज रन नहीं बन रहे। पहली गेंद जब फेंकी थी आज के मुकाबले की, शायद मुझे याद है अभी भी वो डॉट गेंद थी, बिंदी गेंद थी। आज की रात के पहले मुकाबले की जोवेली पाड़ा बनाम भुई साबरे के बीच जो मुकाबला हुआ, मेरे ख्याल से गेंदबाज थे रोहित और डॉट बॉल के साथ उन्होंने शुरुआत की और जैसे वो उन्होंने गेंद फेंकी थी काटा बदल रही थी गिरने के बाद और बहुत ही बेहतरीन गेंद थी। तभी हमने इस बात का जिक्र किया था कि आज के दिन शायद गेंदबाजों का बोलबाला हो सकता है और वही हमने देखा। पहले मुकाबले में जोवेली पाड़ा टीम ने चेसिंग करते हुए मुकाबला जीता। दूसरे मुकाबले में बाड़ीगर टीम ने बनाए हुए रन का संरक्षण किया, रन संख्या बचाई गई। अब इस मुकाबले में क्या होगा, दर्शकों की निगाह टिकी भी। सिद्धू पाटिल, जय जलेश्वर बाड़ीगर टीम के कप्तान यहाँ पर हमारे साथ जुड़ते हुए, क्योंकि यहाँ से जो टीम जीतेगी वो जरूर जय जलेश्वर बाड़ीगर के सामने खेलेगी।
मजा आएगा अगले मुकाबले में। दो दिग्गज टीमें एक दूसरे के आमने सामने, क्योंकि भड़बल बी प्लस और बात करेंगे यहाँ पर हिंद्रेपाड़ा टीम, दोनों ही टीमें बहुत बढ़िया है। ऑन साइड पर पुल करना चाह रहे थे लेकिन अनसक्सेसफुल रहे। डीप मिड विकेट पर फील्डर वहां पर मौजूद थे, कैच लपक लिया गणेश ने, विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज बनेंगे चलते। पहले यदि आपने देखा होगा दोस्तों, हर मुकाबले में 200, 225, 250 रन बन रहे थे ऐसी फ्लैट विकेट पर, यानी ऐसी सपाट विकेट पर जहां पर बल्लेबाजों का बोलबाला है, वहां पर भी 6.40 के इकोनॉमिकल गेंदबाजी रेट उनका था। और इसीलिए वर्ल्ड के टॉप मोस्ट गेंदबाजों में से एक नहीं तो टॉप मोस्ट गेंदबाज एक नंबर के जाने जाते बुमराह। ऑन साइड पर खेलने का प्रयास था, फील्डर वहां पर मौजूद है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, जल्दी से आएंगे, गेंद को उठाएंगे, फेंकेंगे, लेकिन तब तक अवधि मिला है, अवसर मिला है दोनों बल्लेबाजों को। और लीजिए यहाँ पर रन आउट के माध्यम से आखिरी गेंद पर मिली विकेट। पहले सत्र का केस समाप्त। पहले सत्र की बात को टोटल की बात करेंगे यहाँ पर 48 रन स्कोर कार्ड पर, 48 रन ऑन बोर्ड, 49 टू विन। 48 बने और 49 का टारगेट होगा यहाँ पर। अगला मुकाबला होगा दोनों ही जीते हुई टीमों में, तो यहाँ से अब इस सत्र में कोई टॉस होगा नहीं, लेकिन ध्यान दीजिए दिशा 11 शिव शक्ति मुरबी और भूमि 11 मांडा, यदि आप ऑनलाइन हमें सुन रहे हो तो आइए तुरंत आपने रिपोर्टिंग करना है। या पुढचा सामना आपण पाहणार आहोत, दिशा 11 शिव शक्ती मुरबी आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 मांडा। दोन्ही संघ जर घर बसल्या ऑनलाईन हे स्पर्धा जोवेलीकर चषक पाहत असतील तर आपण नक्कीच यायचंय। यानंतरच्या सामन्यांमध्ये आपण पाहणार आहोत विनर आणि त्यानंतर पहिल्या फेरीतील तिसरी मॅच असणार आहे। मी तुर्तास छोटासा ब्रेक येतोय, कुठे जाऊ नका, एकत्र राहा, पाहत राहा जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली गाव आयोजित जोवेलीकर चषक 2025 हे भव्य आणि दिव्य पर्व करूया। कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन, मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करेन आमचे सहकारी समालोचक, आमचे गुरुतुल्य, आमचे आदरणीय, ज्यांचं खरं तर समालोचन ऐकत असताना या क्षेत्रामध्ये आम्ही देखील पाऊल टाकलं, आबास डोंबिवली गारिबलीचा, आबास टेनिस क्रिकेटचा रोशनजी संते सर, धन्यवाद। चला, विनंती असेल दोन्ही पंच आपण देखील जायचं आहे आणि मोरिया 11 हिंद्रेपाडा संघ
आपले फलंदाज देखील आपण पाठवायचे आहेत. सामना आपण पाहणार आहोत. या दोन संघांमध्ये यापुढील सामना विनर विनर असा असणार आहे, आयोजकांचं असं म्हणणं आहे. मुरबी टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. मुरबी या टीमचे कॅप्टन. पहिला चेंडू नो चेंडू घोषित केलाय. 9+1 आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या आहे 2. चला या पुढील सामना असणार आहे विनर विनर हा सामना होणार आहे. तिसरा आयोजकांचं असं म्हणणं आहे. यावेळेस ड्राईव्ह करता क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. 49 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. मोरिया 11 हेंद्रेपाडा या टीमला खूप चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या इनिंगमध्ये अवघ्या 48 धावांवरती थांबवलंय नामवंत भडवल B+ या टीमला. यावेळेस ड्राईव्ह करतायत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉनला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सामना क्रमांक आपण पाहतोय आजच्या रात्रीमधील हा तिसरा सामना सुरू आहे आणि पहिल्या फेरीतील हा दुसरा सामना सुरू आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. 49 धाव बनवायचे आहेत आणि गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे भडवल B+ या टीमची. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अनुराग करतायत. या षटकामध्ये पहिला चेंडू नो बॉल फेकला होता. त्यानंतर डॉट बॉलचं सातत्य ठेवत आहे या इनिंगमध्ये. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आलाय हा डॉट बॉल. सलगचा आलाय हा तिसरा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 3. या धावसंख्येवरती काय गोलंदाजी होतीये या पहिल्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला फलंदाज विपुल होलकर आहेत आणि प्रथमेश ही जोडी आहे. मोरिया 11 हेंद्रेपाडा आणि त्यांना फाईट करतोय भडवल B+. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. सलगचा आलाय हा चौथा डॉट बॉल. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतायत. विपुल संघर्ष करतोय या इनिंगमध्ये. 49 धावा
बनवायचे आहेत. हाफ ट्रॅकर इनफिल्डच्या वरून खेळतायत. आउटफील्ड देखील फास्ट आहे. सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय विपुलच्या बॅटमधून. अंतिम चेंडूवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 7. विष्णू शेठ धुळे यांचे सुपुत्र नैतिक धुळे यांना विनंती असेल, आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. नैतिक धुळे यांना विनंती असेल, आपण कुठे असेल तर या. धावसंख्या आहे 7. जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धाव 42. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 चेंडू आणि 42 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी असेल. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल लगेचच आपण सामना सुरू करायचा आहे. कारण की चेंडू शिल्लक आहे 24. धाव बनवायच्या 42. या मॅचमध्ये मोरिया 11 हेंद्रेपाडा या टीमला एक चांगलं बॅटल सुरू आहे. या दोन टीममध्ये रेग्युलर हाफमधील हा दुसरा सामना आहे. यानंतर 5 सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल पहिल्या फेरीमधील सर्व सामने 5-5 षटकांचे असतील. त्यानंतरचे सामने 4 षटकांचे असतील आणि क्वालिफाईंग मॅच ही 3 ओव्हरची असेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सर्व नियम लागू आहेत या स्पर्धेमध्ये. या 20 लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. अनोखी शैली विष्णू शिंदे सरांची. वाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 1 पुढे जाईल 8. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज पंकज आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथमेश आणि विपुल ही जोडी आहे. चांगली पार्टनरशिप बनवली आहे. संत आणि सावध सुरुवात केली आहे, कारण की त्यांना माहिती आहे 49 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतो आहे. क्या बात आहे. विष्णू शिंदे सरांची अनोखी अदा आहे. बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू फेकलेत पंकजने. धावसंख्या 1 पुढे जाईल 9. बॅटच्या आतली कडा आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक. धावबाची संधी. विकेटचं बदन. फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला धक्का मोरिया 11 हेंद्रेपाडा या टीमला. फलंदाज एक्झॅक्टली कोणता बाद आहे? विपुल. प्रथमेश ठाकूर आमच्या सोबत आहेत. संकेत मोरे येत आहेत, नवीन फलंदाज. संकेत मोरे आहेत. तालमेल कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये, त्यामुळेच धावबादच्या स्वरूपात फलंदाज विपुल बाद झालाय. चला सामना स्पीडअप करायचा आहे. यानंतर 5 सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल की आपण सामने स्पीडअप करायचे आहेत. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करतायत.
व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे. येस, मध्ये आले होते बॉलर, त्यामुळे पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांना एक्झॅक्टली दिसलं नाही आहे, त्यामुळे हा रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. आपण चेक करूया, योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे पंच. येस, डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आहे 9. 40 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पंचांना विनंती असेल, थोडंसं वेळ जास्त घेत आहेत, त्यामुळे विनंती आहे की आपण सामने स्पीडअप करायचे आहेत. आज एकूण 8 सामन्यांचा शेड्यूल आहे. या विस्फटका चांगल्या टीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत समीर. चांगली फिल्डिंग त्याच्यावरती मिळते. फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 10. संत आणि सावध सुरुवात केली आहे. मोरिया 11 हेनरीपाडा या टीमने. या सामन्यामध्ये 49 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथमेश आणि संकेत ही जोडी आहे. गोलंदाज पंकज. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती आहे. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. भेदक मारा करतायत गोलंदाज पंकज. धावसंख्या आहे 10. 2 चेंडू अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पहिल्यांदा खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आलाय हा डॉट बॉल. मी आधीच म्हटलंय, भडवल बी प्लस संघ इनफॉर्म संघ आहे. खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यांची गोलंदाजी ही स्ट्रेंथ आहे. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद प्रथमेश. बॅक टू द पविलियन. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 39. थँक यू सो मच डीजे मास्टर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलं आणि 1 विकेट देखील मिळवली. या षटकामध्ये गोलंदाज पंकजने. एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला, तो म्हणजेच विपुल. न्यू बॅट्समन येतात बॅटिंग करण्यासाठी. राकेश पाटील 4थ्या क्रमांकावरती. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद झालेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे या 2 संघांमध्ये. गोलंदाजी मार्कवरती हिमांशू आहेत. या 3ऱ्या षटकामध्ये येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची अजूनही गरज आहे. 13.00च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे. गोलंदाज हिमांशू आहेत. आणि यस, फलंदाज होतोय बाद. लागतोय अजून एक धक्का. विकेटचं पतन. राकेश पाटीलने पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळवली आहे. फलंदाज संघ पूर्णपणे बॅकफूटवरती सरकलाय, तो म्हणजेच मोरिया 11 हेनरीपाडा संघ.
49 धावा बनवायच्या होत्या आणि आतापर्यंत महत्त्वाचे एकूण फलंदाज गमावलेत या इनिंगमध्ये. 3 फलंदाज गमावलेत. स्ट्राईक इनला फलंदाज गणेश आहेत. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न फसलाय. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या सामन्यामध्ये. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल. बडवल B+ या टीमने या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या 5 षटकांमध्ये अवघ्या 48 धावा बनवल्या होत्या आणि सेकंड इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 10. 39 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 16. राकेश पाटीलने सुरुवात विकेटने केली होती, त्यानंतर हा डॉट बॉल येतोय. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची पहिली रात्र आहे. डे नाईट फॉर्मॅट. उद्या नक्की 4:30 वाजता पहिला सामना सुरू होईल. लेग ब्रेक हा चेंडू, सुरेख गोलंदाजी, सलग सालाय, तिसरा डॉट बॉल, त्यामध्ये एक विकेट देखील आहे. 15 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. पंचांना विनंती असेल आपण सक्त ताकीद द्या, कारण की जास्त वेळ घेत आहेत. DK सर. ऑन साईडला फटका चांगला आहे. पाठवला स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटकार येतोय फलंदाज गणेशच्या बॅटमधून. या 6ने पुढे जाईल. 16 या फटक्यांची नितांत गरज आहे मोरिया 11 हेंद्रेपाडा या टीमला आणि तो षटकार येतोय गणेशच्या बॅटमधून. जिंकण्यासाठी 33 ची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 20 लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिलाय आणि आलाय हा डॉट बॉल. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. बघा रिव्ह्यू फक्त बीमर आणि रनआउटसाठी आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 13 चेंडू आणि 33 धावा अजूनही बनवावे लागतील. मोरिया 11 हेंद्रेपाडा या टीमला लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज गणेशचा खेळ लागतोय. हा 4था धक्का हेंद्रेपाडा या टीमला. 16 या धावसंख्येवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 4/16. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 33. आणि पाहावं लागेल काय घडले चेंडूवरती. वाईट +4 येतोय. हा पंजा येतोय बॅटिंग करणाऱ्या हेंद्रेपाडा टीमसाठी.
नशिबाच्या या 5-10 मिनिटात उमेशने या षटकाची सुरुवात खराब केली आहे. पंजा येतोय आणि आता मात्र इक्वेशन येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रचंड वेग आहे उमेशच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. येणारे 11 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज सामना, बिग फाईट मॅच रंगतीये. या दोन संघांमध्ये काटेकी टक्कर. क्या बात आहे, लॉफ केलाय, पाठवलाय लॉंग ऑन, सीमा रेषेच्या बाहेर, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, षटकार. हिमांशूच्या बॅटमधून हा षटकार येतोय आणि आता मात्र इक्वेशन समीकरण बदलत आहे. येणारे 10 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. मोरिया 11 हेंद्रेपाडा या टीमला 10 चेंडू 22 धावांची अजूनही गरज आहे. चिंता वाढली आहे दोन्ही संघांची. हाय व्होल्टेज मॅच, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना आपण पाहतोय. जोविलीकर चषक. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू चाललाय, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगली फिल्डिंग होतीये, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 28 धावा जिंकण्यासाठी 21 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे 3 चेंडू फार महत्त्वाचे आहेत या षटकातील या दोन्ही संघांसाठी. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. जर एखादा मोठा फटका आला या 3 चेंडूंमध्ये तर या मॅचमध्ये वापसी करेल हेंद्रेपाडा संघ. आणि जर हे 3 चेंडू खूप चांगले हाताळले तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल. मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक प्रमोदने हा झेल पकडलाय. लॉंग ऑफ, सीमा रेषेवरती फलंदाज झाल्या बाद लागतोय. अजून एक धक्का, विकेटचं पतन. शुभ. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. न्यू बॅट्समन येतात. अक्षय येतो बॅटिंग करण्यासाठी. चेंडू शिल्लकीत 8 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. 21, 8 चेंडू 21 ची गरज आहे. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे हेंद्रेपाडा या टीमची. नक्कीच 1.5 चेंडू घोषित करतायत पंच. विष्णू शिंदे सर आहेत. डान्सिंग अंपायर अनोखी अदा आहे विष्णू शिंदे सरांची. एक स्टायलिश अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. वाईड यॉर्करचा वापर केलाय गोलंदाज उमेशने आणि याही चेंडूवरती शांत ठेवलाय. इथं डॉट बॉल. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की जर हे 3 चेंडू चांगले फेकले तर या सामन्यावरती वर्चस्व निर्माण करेल भडवल B+ संघ आणि तेच होत आहे या मॅचमध्ये. अंतिम चेंडू शिल्लक आहे. बॅटची कडा आणि शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि सलगचे 3 चेंडूवाले डॉट, त्यामध्ये विकेट देखील मिळवली आहे गोलंदाज उमेशने. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 28. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी कंपल्सरी 21 धावांची गरज आहे.
डीजे मास्टर राकेश पाटील येत आहेत नवीन गोलंदाज. सहा चेंडू 21 ची गरज. राकेश पाटील नवीन गोलंदाज ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण धावाची संधी. विकेटचं पतन. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. मोरिया 11 हेंद्रेपाडा संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि दहिवली चषकाचे प्रमुख आयोजक आदरणीय बालकृष्ण मुंडे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध झालंय या स्पर्धेसाठी त्यांचं मनापासून आभार. आपल्या व्यासपीठावरती एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय दहिवली चषकाचे दमदार आयोजक बालकृष्ण मुंडे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू बनवायच्या धावा 21 या मॅचमध्ये. आता मात्र समीकरण कठीण होत चाललेलं आहे. 5 चेंडू 20 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 1+ रनआउट. इक्वेशन चेंज झालंय. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. क्या बात है क्या बात है. लेग ब्रेक हा चेंडू राकेश पाटीलकडे व्हेरिएशन आहे. अप्रतिम गोलंदाज आहे. आउटस्टँडिंग गोलंदाजी करतोय. मॅच विनिंग गोलंदाजी करतोय राकेश पाटील. या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 20. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि बॅट्समन बीट कीपर बीट झाले होते परंतु शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग केली आहे. रोहितने आपल्या टीमसाठी या 4 धावा वाचवलेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. फक्त औपचारिकता शिल्लक आहे कारण की जरी 3 षटकार आले तरी देखील सामना जिंकू शकत नाहीयेत. 3 चेंडू आणि 20 ची गरज. राकेश पाटीलने सेकंड स्पेलमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा. सॉफ्ट डिसमिसल. सुरेख झेल पकडलाय आणि या सामन्यावरती पूर्णपणे मजबूत पकड निर्माण केली आहे भडवल B+ या टीमने. दोन चेंडू शिल्लक. 20 धाव बनवायचे आहेत. सौरभ आहेत. नवीन फलंदाज ऑन साइड लॉफ्टेड हिट. सीमा रेषेच्या बाहेर. मिड विकेट. सीमा पार. हा येतोय षटकार. षटकार घोषित केलेला आहे. यस आपण बाउंड्री चेक करूया. चौकार आहे की षटकार. डीके सर आपण चेक करतोय. चला 1 चेंडू शिल्लक आहे. जरी षटकार असेल तरी देखील 14 बनवायचे आहेत. चौकार असेल तर 16 बनवायचे आहेत. चौकार आहे डीके सर. आणि सामना होतोय फिनिश. सामना जिंकलेला आहे भडवल B+ या टीमने. भडवल B+ संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हेंद्रेपाडा संघाला आपण देऊया पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. हार्ड लक हेंद्रेपाडा संघ. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण घोषित करूया आणि नेक्स्ट मॅच वाडेकर आणि नक्कीच भडवल B या 2 टीममध्ये